नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज पुरणपोळीची रेसिपी दाखवणार आहे आणि त्याबरोबरच आमटीची पण रेसिपी दाखवणार आहे। तर दसरा स्पेशल अशी पुरणपोळी आणि आमटी आहे। तर यासाठी मी इथं डाळ घेतलेली आहे, हरभरा डाळ। तर एकदम स्वच्छ अशी फुटकून घेतलेली आहे। आता धुवून घ्यायचे याला 2 पाण्याने। तुम्ही 1-2 तास असं शिजवण्याच्या आधी भिजत घातली तरी चालते ही डाळ, त्यामुळे लवकर पुरण तयार होतोय। तर मी आता ह्याला धुवून घेणार आहे एकदम स्वच्छ, कारण पावडर लावलेला असते या डाळीला वर्षभर टिकण्यासाठी। आता इथं डाळ एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता इथं मी या ज्या कपाने डाळ घेतली त्याच कपाने मी 3 कप पाणी टाकणार आहे, कारण आपल्याला पुन्हा येळवणी पण काढायचे आमटीसाठी। यासाठी थोडं जास्त टाकलं तरी चालते। चिमूटभर हळद टाकायची रंग येण्यासाठी। आता मध्यम गॅसवर 3 शिट्ट्या मी करून घेणार आहे। गॅस मध्यम ठेवलेला आहे। तोपर्यंत इकडं पीठ मळून घेणार आहे मी। तर अर्धा चमचा हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकायचे। ज्या कपाने मी डाळ घेतली होती त्याच कपाने मोजून घेतलेलं पीठ आहे मी। तर 1 कप भरून पीठ घेतलेलं आहे गव्हाचं। तर आता मी ही पीठ मळून घेणार आहे। तर एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचे सुरुवातीला। थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे। आता इथे पीठ मळून झालेलं आहे, बघू शकता। एकदम छान असं एकजीव झालेला आहे। आता मी याला अर्धा तास असंच ठेवणार आहे। आता या आमटीची तयारी करून घ्यायची। तर इथे 1 कांदा आणि खोबरं घेतलेलं आहे, ती भाजून घेणार आहे। आणि हिरवी मिरची पण घेतलेली आहे। आता एक कांदा भाजलेला आहे आणि खोबरं पण भाजले, एकदम बारीक काप करून घ्यायचे। आता मी कांद्याचा वरचा काळपटपणा काढणार नाही, कारण आमटी एक थोडीशी काळसर व्हावी म्हणून असंच ठेवणार आहे, कारण वरचं साल काढून कांदा भाजलेला आहे। आता कोथिंबीरच्या काड्या बाजूला काढून घेणार आहे आणि पानं बाजूला घेणार आहे। कढीपत्ता पण घेतलेला आहे, मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। आता इथं शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर थंड होते तोपर्यंत इकडे आमटीची तयारी करून घ्यायची। आता लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 4-5। आता ही सर्व साहित्य या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची। तर कोणत्या 2 साहित्यानं आमटी एकदम चवदार होते ते मी तुम्हाला दाखवणार आहे टाकताना। तर 10 ते 15 इथे मी मिरे टाकलेले आहेत आणि दालचिनी पावडर टाकायचे अर्धा चमचा। या 2 साहित्यामुळे एकदम छान चवदार अशी आमटी तयार होते। आता हे एकदम छान असं वाटण बारीक झालेलं आहे आणि वाटून बाजूला वाटीत काढून ठेवायचे। आता इथे डाळ पण छान शिजलेली आहे। याच्यात मी गरम पाणी टाकलेलं आहे, थोडंसं येळवणी काढून घ्यायचे। तर थोडीशी सपक डाळ पण काढून ठेवायची। नंतर आमटी जर पातळ होण्याचा आकार दिसला तर थोडंसं टाकून घट्टपणा येण्यासाठी थोडं सपक ठेवायची। आता इथे मी डाळ बाजूला ठेवलेली आहे, थोडीशी वाटून ठेवायची एका वाटीमध्ये। आता ही डाळ सपक आहे ती बारीक करून घ्यायची आणि एका वाटीत काढून ठेवायची। एखाद्या वेळेस आमटी पण कमी पडली तर तुम्ही ही डाळीची आमटी डबल बनवू शकता। आता या डाळीमध्ये साखर टाकायची। तर ज्या कपाने डाळ घेतली होती त्याच कपाने साखर टाकलेली आहे। थोडीशी 1 कपाला कमी घेतलेली आहे, 1 कप भरून घेतलेली नाही। आता या पळीनं एकदम छान अशी डाळ बारीक करून घ्यायची आणि वाटताना एकदम लवकर आणि सोपी पडते। आता हे छान असं पुरण शिजत आलेलं आहे आणि याच्यातलं पाणी पण कमी झालेलं आहे। आता या पुरणाला वाटण्यासाठी घ्यायचे। आता या अशा पद्धतीने घट्टपणा आलेला असावा पुरणाला, तर एकदम छान अशा पोळ्या तयार होतात। आता गरम आहे तोपर्यंतच याला बारीक करून घ्यायचे।
आता सर्व पुरण मी या चाळणीमध्ये टाकून घेतले. आता इथं पुरण एकदम छान असं वाटून झालेलं आहे. आता हे एकजीव करून घ्यायचे आणि जास्त गरम आहे त्यामुळे मी अशाच भांड्यात ठेवणार आहे मोठ्यात. आता इथं अर्धा चमचा विलायची पावडर टाकायचे, मिक्स करून घ्यायचे. आता एकदम छान असं पुरण तयार. तर एकदम छान असं घट्ट झालेलं आहे, बघू शकता याचा गोळा पण बनत आहे. तर आणखीन थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे असं मी पांगवून ठेवलेलं आहे. थंड झाल्याचे एका वाटीत काढून ठेवायचे. आता मी इथं काढून ठेवलेलं आहे पुरण. आता आमटीसाठी फोडणी द्यायची. तर 2 पळ्या तेल टाकायचे. आता तेल छान गरम झालेलं आहे. याच्यात आधी सुरुवातीला मोहरी टाकायची. आता मोहरी तडतडल्यास लगेच जिरे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. आता हे वाटलेलं वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि एकदम छान असं तळून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचे, यामुळे वाटणाला एकदम छान असं तेल सुटते आणि लवकर तळले जाते. आता ही मसाला एकदम छान असं तळत आलेला आहे. याच्यात काळा तिखट घरगुती टाकलेला आहे. तर 2 पदार्थ जे टाकलेले होते त्यामुळे एकदम छान असा सुगंध आलेला आहे. ह्या तळत असताना मसाले एकदम छान असं घरभर सुगंध पसरलेला आहे. आता इथे छान असा मसाला तळलेला आहे, बघू शकता. आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं घरगुती मसाला टाकलेला आहे मी, कांदा लसूण मसाला. आता ही येळवणी टाकून घ्यायची आहे आमटीमध्ये. आता ही चमच्यानं असं हलवायचे आणि मध्यम गॅसवर छान अशी उकळी येऊ द्यायची. आता ही आमटी तयार झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता इथं आमटी तयार झालेली आहे. मी एका दुसऱ्या भांड्यात काढून ठेवणार आहे. आता इथं पीठ पण छान असं भिजलेलं आहे. तर एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे मी आणि याच्यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचे. तर 10 ते 15 मिनिटं असंच पाण्यामध्ये पीठ ठेवायचे भिजण्यासाठी. आता 15 मिनिटानंतर हे पीठ एकदम छान भिजलेलं आहे. असंच थोडं थोडं पाणी लावून पीठ मऊ करून घ्यायचे आणि एकदम छान अशा मऊसूद अशा पोळ्या तयार होतात. तुम्ही पीठ हे कपड्यामध्ये बांधून असंच पाण्यात ठेवलं तरी चालतंय. आता इथं पीठ एकदम छान असं मऊ झालेलं आहे. थोडासा तेलाचा हात लावून एकजीव करून घ्यायचे पिठाला. आता मी कपडा घेतलेला आहे पोळपाटावर आणि थोडंसं दोन्ही बाजूला पीठ टाकायचे कोरडं आणि पोळ्या लाटून घ्यायच्या. आता इथे मी पीठ थोडंसं तेलाचा हात लावून पीठ घेणार आहे आणि उंडा तयार करायचा आहे. आणि पुरण पण घेणार आहे. तुम्हाला दोन्हीचं बी साईज दाखवणार आहे. पुरण आणि पीठ मी किती घेतलेलं आहे ते बघू शकता. पुरण दुप्पट घेतलेलं आहे आणि पीठ 1 पट घेतलेलं आहे. आता ह्या पिठाचा उंडा तयार करायचा आहे. थोडंसं कोरड्या पिठात असं घेतलेलं आहे लावून आणि नंतर याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने एकदम छान अशी
पुरणपोळीचा उंडा तयार झालेला आहे. या दोन्ही बाजूला पीठ लावायचे आणि कपडा ठेवून लाटून घ्यायचे. तर पीठ जास्त पातळ केल्यामुळं थोडंसं पोळपाटाला चिटकण्याची शक्यता असते, त्यामुळे मी अशा पद्धतीनं कपड्यावर लाटत असते. आता दोन्ही बाजूला छान असं पीठ लावून लाटून घ्यायचं एकदम पातळ. आता इथं पोळी एकदम छान अशी लाटून तयार झालेली आहे. गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे मी. आता याला तेल टाकायचे वर तव्यावर आणि नंतर याच्यावर पोळी टाकायची. आता थोडासा गॅस मोठा करायचा आणि छान अशी पोळी भाजून घ्यायची. आता दोन्ही बाजूला एकदम छान अशी पोळी खमंग भाजून घ्यायची. भाजत आल्यावर त्याला तेल लावून घ्यायचे. तर बघू शकता एकदम छान असं पोळी फुगलेली आहे. अशाच पद्धतीने मी सर्व पोळ्या तयार करून घेणार आहे. तर आता इथं पोळ्या तयार झालेल्या आहेत, बघू शकता. सर्व पोळ्या माझ्या अशाच पद्धतीने फुगलेल्या आहेत आणि एकदम खमंग अशा मी भाजून घेतलेल्या आहेत. तर या पद्धतीने मी सर्व पोळ्याच्या घड्या घालून घेणार आहे. आता ही माझी शेवटची पोळी राहिलेली आहे, ती पण भाजून घेते लगेच. बघू शकता एकदम छान अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत. आता इथं सर्व पोळ्या तयार झालेल्या आहेत. माझ्या चॅनलला आणखीन जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील लाईक आणि शेअर केल्यावर आणि सबस्क्राईब केल्यास. आता इथं सर्व पोळ्या तयार झालेल्या आहेत, बघू शकता. आता इथे मी आमटी पण बाजूला घेतलेली आहे, एका वाटीत काढून घेणार आहे. तर बघू शकता एकदम छान अशी आमटी तयार झालेली आहे. एका वाटीत काढून घ्यायची आमटी. तर बघू शकता एकदम छान असा रंग आलेला आहे आमटीला आणि इथं पोळ्या पण तयार झालेल्या आहेत. वरून थोडंसं तूप टाकायचे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.